परमार्थाचं महाधन नेमकं काय असलं पाहिजे हे तुकोबराय आम्हाला या अभंगात सांगतायत. मला इतका आनंद वाटतो आपल्या सगळ्यांना सांगायला की आपण किती भाग्यवान आहोत. बघा ना, अभंग असं संत साहित्य तुमच्या माझ्यासाठी संतांनी दिलं. तुकोबांची गाथा, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचं युतीपर्व म्हणजे तुकोबांची गाथा आहे बरं का. माऊलींची ज्ञानेश्वरी 12व्या शतकामध्ये ब्रह्मविद्येचा सुकाळ केला माऊलींनी. ये मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. आणि म्हणून तर एक एक शब्द एक एक अक्षर असं होतं की परतत्वाला स्पर्श करणारं होतं. वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शो जैसा. जयांचे अंतरी भगवंत अचल राहिला निवांत, ते सहजी बोलत ब्रह्मनिरूपण. म्हणून संतांना ठरवून बोलावं नाही लागलं, आम्हाला ठरवून बोलावं लागतं. विठ्ठल संत सहज बोलले. सहज बोलणे हित उपदेश करूनी सायास शिकविती. सहज जरी व्यक्त झाले ना तरी त्यांच्या मुखातनं ब्रह्मनिरूपणच व्यक्त होत होतं, प्रगट होत होतं. आणि म्हणून इवलेसे रोप लाविले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी. माऊलींनी 12व्या शतकामध्ये जे रोपण केलं, भक्तीचं बीज रोवलं ना या मातीत, त्याचा आज काय बहारदार वृक्ष फुललाय आपण सगळे पाहतोय. लाखोंचा समुदाय आज तिकडे धावतोय. आगळं वेगळं ऐश्वर्य या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचं सगळं जग त्याचं दर्शन घेत आहे. आज सगळं जगाने त्याचं दर्शन घ्यावं अशी अवस्था आहे. महाज्ञान देती जगाला अभंग, जया भंग नाही असे ते अभंग म्हटले. आज आमचा समाज दुभंग होतोय की नाही. दुभंगणाऱ्या समाजाला अभंग करण्याचं शाश्वत सामर्थ्य जर कशात असेल तर ते संतांच्या अभंगात आहे. म्हणून तर ती अक्षरे नवती देखा ब्रह्मसाम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चितकळिका प्रगटली असे. एवढा अधिकार त्या शब्दांचा होता की त्या शब्दाला साक्षात परतत्वाचा स्पर्श होता. म्हणून ती अक्षर असं वाङ्मय ठरलं की 750 450 वर्षानंतर सुद्धा आज मराठी मनाच्या ओठावरती किंवा मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे जर काही असतील तर ते संतांचे अभंग आहेत. शब्दाचा तेवढा दर्जा आहे. संतांचे शब्द आणि तुमचे आमचे शब्द का अभंगांचाच विचार करावा लागतो कीर्तनकाराला. कीर्तनकाराचं कीर्तन अभंगाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही, ज्ञानोबा तुकोबांच्या शिवाय. का हो? आमच्या शब्दाला काही किंमत नसते. म्हणून मी नेहमी एक विधान करते, कीर्तनकार हा सर्वज्ञ नसतो. मी सगळ्यांचा मोठेपणा मान्य करून हे विधान करेन की कीर्तनकार हे सर्वज्ञ नसतात, ते पोस्टमन असतात ज्ञानोबांचे तुकोबांचे. पत्र घेऊन फक्त इथपर्यंत यायचं. म्हणून त्या अभंगांचा आधार घ्यावा लागतो, त्याशिवाय कीर्तनाची परिपूर्णता होऊ शकत नाही. आमच्या शब्दांना किंमत नाही, कारण आमचे शब्द सकाळमध्ये छापून आले समजा तर ते संध्याकाळी भेळवाल्याकडे पुडी बांधायला जातील, एवढंच त्याचं आयुष्य असतं. आमच्या कवितेचं आयुष्य एवढंच. आमच्या कविता काय हो त्याचा अर्थ आणि काय त्याचा दर्जा. काव्य करावं माऊलींनी. आर्या मयूरपंतांची सुश्लोक वामनाचा, आर्या मयूरपंतांची ओवी ज्ञानेशाची आणि अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची. असा सुंदर अभंग समाजाला दिला. समाज अभंग आणि एकसंध ठेवला. भारतभूमीचं वैशिष्ट्य आहे, संतांची ही भूमी आहे. इथं चमत्कार सुद्धा असे घडले ना श्रोते हो. इंद्रायणीचे पाणी नाही केव्हाच आटले, ज्ञानोबाच्या आळंदीत पाय भिंतीला फुटले, पाय भिंतीला फुटले. सावत्याचा शेतमळा भोळ्या भक्तीने फुलला, जनाबाईच्या जात्याला हात विठ्ठलाने दिला, हात विठ्ठलाने दिला. समतेची देशगाणी येथे पाखरे गातात, मंदिर मशिदीमध्ये हो त्यांच्या मैफिली होतात, त्यांच्या मैफिली होतात. दरीखोरीचे मावळे होते शूरतेचे चेले, हात तुटताच रणांगणी ढाल बनायचे शेले, ढाल बनायचे शेले. ही ताकद या भूमीची आहे, हे सामर्थ्य आहे या भूमीचं. म्हणून आपण भाग्यवान आहोत. मुळात भारतवर्ष सगळं बघा ना, आपण सबंध भारतवर्षाकडे बघा. आज सगळं जग, सगळे देश शांततेसाठी, मानसिक शांततेसाठी आपल्या भूमीकडे पाहतायत. विश्वगुरु म्हणून आपल्या भारताकडे पाहतायत. आणि दुर्दैवाने याची कल्पना भारतीय नागरिकांनाच आहे की नाही हा संभ्रम पडतोय आपल्याला.
त्यामुळे या देशात जन्माला आलेल्या प्रत्येकाचा श्वासोच्छ्वास इथल्या जीवित्वाच्या कर्माचा, धर्माचा, शास्त्राचा सगळ्याचा ओघ जातो कुठं तर अध्यात्माकडे. धन्य भूमी पुण्य देश राम, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश राम, धन्य भूमी पुण्य देश. ओ जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश. जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश. जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देश. किती भाग्यवान आहे आपण. बघा, पुण्यात आपण आहोत ना. माऊली सुद्धा म्हणालेत ना, पुण्याची गणना कोण करी. आपण जागे आहात ना. पुण्याची गणना कोण करी असं म्हटलेत. बरं, असं म्हटलं की लोकांना वाटतं वा वा पुण्याचं वर्णन, पुणे तिथे काय उणे असं म्हणतातच. त्यात चिंचवडचं सांस्कृतिक ऐश्वर्य काय आहे हे सगळ्या जगाला ठाऊक आहे, सगळ्या पुण्याला ठाऊक आहे. चिंचवडचा श्रोता काय आहे हेही आम्हाला चांगलं माहिती आहे. त्यामुळे अत्यंत सुहृद, रसिक, जाणकार, बहुश्रुत असलेली आपण सर्व मंडळी आहात. भाग्य आहे आपलं. इथं जन्माला येणाऱ्या प्रत्येकाचा ओघ हा अध्यात्माकडे जातो. मी सांगत होते मुळात काळीजच आहे आपलं अध्यात्म. भारतभूमीचं काळीज आहे अध्यात्म. त्यामुळे इथं जन्माला येणाऱ्या मनुष्यांनी करायचं काय हे ठरलेलं आहे. आमच्या परंपरेने आम्हाला सांगून दिलंय. आणि आमची परंपरा साधीसुधी नाही, सनातन आहे परंपरा, वैदिक परंपरा आहे. अनेकांना मार्गदर्शन करणारी ही परंपरा आहे. जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवित्वाचं ध्येय काय आहे. जीव मुळात अपूर्ण आहे आणि जीवाला पूर्णत्वाची ओढ आहे. जीव पूर्ण होण्याच्या वाटचालीने प्रवास करतोय. बरं, जीवाची शिवाची भेट व्हावी हे अध्यात्माचं गूढ आहे, आपल्या शास्त्रांचं सार आहे. मग जीव पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत असताना साधन काय आहे. शरीर. नरदेह माध्यम शरीरम आद्यम खलु धर्म साधनम. शरीर हे धर्माचं साधन आहे नव्हे. खलु सर्व साधनम, सर्वाचं साधन आहे काय. शरीर, नरदेह साधन आहे. शरीर हे शरीर जे साधन, ज्याची साधना करतं असं साध्य, त्या साध्यापर्यंत आम्हाला पोहोचायचंय. महाजीव पूर्णत्वाच्या ओढीच्या दिशेने धावतोय. आणि पूर्ण काय आहे हो. आमच्या शास्त्रांनी आम्हाला सांगितलं ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. वैदिक गणित आहे. पूर्ण ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माच्या अनुभूती करता आपल्याला प्रवास करायचा आहे जीवाला. मग हा प्रवास करत असताना नेमकं करायचं काय. अर्जुनाने काय केलं होतं त्या द्रौपदी स्वयंवराच्या कथेमध्ये. अर्जुनाने माशाचा डोळा म्हणजे ब्रह्म त्या वृत्तीपर्यंत तो तदाकार झाला, एकरूप झाला. मोठ्या पात्रामध्ये त्या तेलामध्ये पाहिलं, गरगर गरगर फिरणारं ते मत्स्य यंत्र, त्याचा डोळा शरसंधान केलं. प्रणोधनहु शरम आत्मा ब्रह्मतलक्ष उच्चते. शास्त्रकार म्हणाले प्रणवाचं धनुष्य करायचं, आत्म्याचा बाण करायचा आणि ब्रह्म म्हणजे माशाचा डोळा असं समजून आम्ही त्या ब्रह्म तदाकार वृत्तीशी एकरूप राहायचं. म्हणून वारकरी संप्रदायाचा उद्घोष सगळ्या जगभर का होतोय. मधुराद्वैत संप्रदायाचे अध्वर्यू असलेले प्रज्ञाचक्षु विदर्भातले प्रसिद्ध संत श्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज त्यांनी असं भाकीत वर्तवलंय. महाराज म्हणायचे वारकरी संप्रदाय, वारकरी पंथ हा फक्त पंथ नाही राहणार, तो पुढच्या काळामध्ये विश्वधर्म म्हणून उदयाला येणार आहे. विश्वधर्म. कारण प्रचंड मोठा आवाका या संप्रदायाचा आहे. त्यामुळे हा धर्म विश्वधर्म म्हणून प्रतिष्ठित होईल हे भाकीत आपण नाही, महाराजांनी, गुलाबराव महाराजांनी वर्तवलेलं आहे. त्यामुळे या जीवाला पूर्णत्व मिळण्याकरता आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, या पदवीला जर प्राप्त व्हायचं असेल तर कुठलं साधन केलं पाहिजे. साध्य मिळवण्याकरता नेमकं केलं काय पाहिजे आणि नेमकं कुठलं धन आपल्याला प्राप्त करायचंय या सगळ्याचा विचार तुकोबराय करतात अभंगाच्या प्रथम चरणापासून. साधन संपत्ती हेची माझे
माझे धन साधन संपत्ती हेच 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 माझे धन सकळ चरण विठोबाचे सकळ चरण विठोबाचे सकळ चरण विठोबाचे सकळ चरण विठोबाचे शीतळ हा पंथ माहेराची वाट 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 सकळ चरण विठोबाचे सकळ विठोबाचे सकळ चरण विठोबाचे सकळ पंथ माहेराची वाट शीतळ हा पंथ माहेराची वाट माहेराची एकदा या सगळ्या मंडळींसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण कीर्तन हे एकटेचं नाही ना, आपण सगळ्यांनी बहुता जनांचे मुखी यश घ्यावे, सगळ्यांनी मिळून करावं, तेव्हा ती सेवा भगवंताच्या जवळ रुजू होते. साधन संपत्ती हेची माझे धन सकळ चरण विठोबाचे. खरी संपत्ती काय आहे, खरं धन काय असलं पाहिजे, नेमकं कुठलं साधन जोडायचंय याचा विचार तुकोबराय आपल्या या चरणामध्ये करतायत. आपण काय जोडतो, आपण म्हणू तुकोबरायांनीच सांगितलंय जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, एवढं चांगलं लक्षात ठेवतो आम्ही संतांचं. पण पुढे महाराज म्हणतात उदास विचारे वेच करी, ते म्हणले त्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, पहिला पै गाठी मारून पैसा सगळा सेव्हिंगला जातो, बँक बॅलन्स मजबूत असतो, काही जण स्वीजमध्ये नेऊन ठेवतात, सगळं एकदम छान, जितकं छान करता येईल, प्रॉपर्टी इस्टेट जमीन जुमला बँक बॅलन्स सगळं छान. पण ही जी संपत्ती आहे ना ती नश्वर आहे, हे संत वारंवार सांगत आलेत. असं आहे की शरीराला मिळणारं सुख आणि त्या सुखाच्या अनुषंगाने जे जे प्रयत्न करतो आपण, जी संपत्ती कमावतो, ज्याच्यासाठी कमावतो ते शरीर सुद्धा नश्वर आहे, आणि जी संपत्ती कमावतो तीही नाशिवंतच आहे, तीही संपणारीच आहे. खूप सुंदर वाक्य माझ्या वाचनात आलं, पटकन कळालं तर बघा. काही माणसं लाखात एक असतात, काही माणसं लाखात एक असतात, काहींकडे लाखो असतात पण ती माणसात नसतात. विठ्ठल आम्हाला माणसात राहता आलं पाहिजे की नाही. मनुष्याच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कुठली असेल ना तर तो माणूस हा भावनिक पातळीवर जास्त जगतो, बुद्धीपेक्षा भावनेच्या पातळीवर जास्त जगतो. आणि भावनेलाच सन्मार्ग दाखवण्याचं काम संतांनी केलंय. आमच्या मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी, संतांनी मार्ग दाखवण्याचं काम केलंय. तुकोबराय आम्हाला मार्ग दाखवतायत की नेमकं काय जोडायचंय, नेमकं काय जोडाल तुम्ही, कुठलं धन प्राप्त कराल, कुठली संपत्ती प्राप्त कराल. भगवंतांनी अर्जुनाला सुद्धा जाणीव दिली होती की अर्जुना, शरीराच्या सुखामध्ये रमू नकोस किंवा शरीरच सगळं आहे असं समजू नको, या पलीकडे जाऊन मला प्राप्त करण्याच्या ज्या गोष्टी आहेत, मन आणि बुद्धी या दोन गोष्टी आहेत, या दोन गोष्टींच्या सहाय्याने मी प्राप्त होतो त्याचा विचार कर. तू मन हे मीच करी
माझी आ भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एका ते. माऊलींनी सांगितलं ना, त्या मनाला माझ्या ठिकाणी स्थापित कर, माझ्या ठिकाणी प्रतिष्ठित कर, मी तुला प्राप्त होईन. मना तेथे धाव घेई मना तेथे धाव घेई मना तेथे धाव घेई मना तेथे धाव घेई. राहे विठोबाचे पाय राहे विठोबाचे पाय राहे विठोबाचे पाय राहे विठोबाचे पाय. मनाच्या साह्याने मी प्राप्त होऊ शकतो. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशीराजे सकळ सिद्धी. ती बुद्धी सुद्धा आम्हाला त्या केशीराजापर्यंत घेऊन जाऊ शकते. त्यामुळे शरीराच्या पलीकडे जाऊन मन आणि बुद्धी यांच्या आधाराने तू मला प्राप्त करून घेशील असं भगवंत सांगतायत. त्यामुळे आपण जे करतो ना, लौकिक प्रपंचामध्ये जे जे धन प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, जी संपत्ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, ती संपत्ती तुकोबरायांना अपेक्षित नाहीये. महाराज म्हणतात, अहो माझ्या श्रीमंतीचं काय घेऊन बसलात? बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरं झालं दिवाळं निघालं. दुष्काळ आला, 12 वर्ष दुष्काळ पडला महाराष्ट्रामध्ये, सगळे गेले. माझ्या घरातली सगळी मंडळी आप्त गेली निघून. जो संसार तापे तापला तोची परमार्थी भला. इथे चटके सहन करायला मिळाले संसाराचे की मी परमार्थात टिकून राहणार आहे. त्यामुळे बरं झालं म्हणाले, ही संपत्ती संपली. अहो तुका शेठ म्हणायचे, घेणाऱ्यांच्या रांगा असायच्या, प्रचंड श्रीमंती होती. संतांच्या श्रीमंतीचं, लौकिक श्रीमंतीचं आपण काय घेऊन बसलात? काल ज्यांचं कीर्तन झालं असे संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांचे वंशज, त्यांचे पूर्वज असलेले नाथबाबा, त्यांचेही आधीचे नाथांचे पणजोबा भानुदास महाराज, काय श्रीमंती आहे, काय ऐश्वर्य आहे लौकिकातलं. योगीराज, ज्याला राजयोगी संत असं म्हणावं, की जे संत एकनाथ बाबा शांतीब्रह्म या पदाला विराजमान होते, प्रचंड श्रीमंती घरामध्ये, प्रचंड. गिरिजामाई आणि नाथबाबांच्या घरामध्ये वाड्यामध्ये लोकांच्या पंक्ती बसायच्या रोज जेवायला, रोज. प्रचंड ऐश्वर्य, प्रचंड श्रीमंती. चोरांनी केला ना हल्ला या घरावरती. नाथांच्या घरामध्ये चोर शिरले, सगळा ऐवज हस्तगत केला. नाथ महाराज मध्यरात्रीची वेळ आहे, झोपलेले आहेत. सगळ्या चोरांनी ऐवज घेऊन बाहेर पडत असताना जाता जाता नाथांना धक्का लागला आणि नाथ महाराज उठून बसले. त्यांना पाहून उपरती झाली, पश्चाताप झाला. सगळं ऐवज नाथांच्या समोर ठेवला आणि क्षमा करा म्हणले. नाथ बाबा क्षमा करा. नाथांनी एवढंच सांगावं, काळजी करू नका रे, हे तुम्ही कष्टाने कमावले ना, हे घेऊन जा म्हणले. हे धन आता माझ्या उपयोगाचं नाही, हे धन तुम्ही घेऊन जा. फक्त आता इथून पुढे माझ्या देवाचं, माझ्या हरीचं नामस्मरण करा, की जेणेकरून तुम्हाला आयुष्यात काहीच कमी नाही पडणार. सगळे निघाले. निघाल्याबरोबर एक काहीतरी स्वयंपाक घरातनं आवाज आला, खुडबुड खुडबुड. गिरिजामाईंनी बघितलं, त्यांच्यातला एक चोर स्वयंपाक घरात होता. भूक लागली होती, काहीतरी शोधत होता, काही मिळतंय का बघत होता. आईचं अंतःकरण, संत आईसारखे असतात ना, माऊली म्हणतो आम्ही त्यांना. कळवळलं. गिरिजामाई म्हणाल्या, काळजी करू नका, सगळ्यांना जेवायला वाढते, बसा आता. कुणी उपाशी नाही गेला अतिथी, चोर कसे जातील. सगळ्यांना जेवायला वाढते. सरपण बघायला लागल्या. पावसाचे दिवस होते, भिजलेलं सरपण होतं. आता सरपण कसं आणायचं चूल पेटवायला, म्हणून नाथांचं ऐश्वर्य, चंदनी पलंग होता घरात. आपल्याकडे एक चंदनाची वस्तू असली की आपण किती जणांना दाखवत फिरतो. चंदनाचा पलंग होता, तो कडाकड मोडला, त्याचं सरपण केलं आणि त्याच्यावर अन्न शिजलं. जावयाच्या थाटात चोर सुद्धा जेवले नाथांच्या घरात. विठ्ठल चोरांना सुद्धा जावयाच्या थाटात जेवू घालणारे नाथबाबा. काय श्रीमंती, लौकिक श्रीमंती. संत त्रिभुवने आम्ही वैभवाचे धने, आम्ही वैभवाचे धने, आम्ही वैभवाचे धने. त्रिभुवने आम्ही वैभवाचे धने, आम्ही वैभवाचे धने. एवढी श्रीमंती असून सुद्धा लौकिक धन बाजूला ठेवलं आणि परमार्थाचं महाधन गोळा करण्याच्या मागे लागले. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दी. हे नाथबाबांचं मागणं आहे. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे त्याचे
देखिले चरण तुका म्हणे त्याचे देखिली आचरण तुका म्हणे त्याचे देखिले चरण तुका म्हणे त्याचे देखिले मग दुःख जाय सर्व माझे मग दुःख जाय सर्व माझे नलगे त्या विण सुखाचा सोहळा नलगे त्या विण सुखाचा सोहळा मग दुःख जाय सर्व त्याचे मग दुःख जाय सर्व त्याचे नलगे त्या विण सुखाचा सोहळा सुखाचा महाराज म्हणाले माझं खरं धन सकळ चरण विठोबाचे साधन संपत्ती हेची माझे धन सकळ चरण विठोबाचे आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया भाग गेला क्षीण गेला अवघा झालासे आनंद आमच्या आनंदाचं निधान जर काय असेल तर सुखाचा निधी सुखसागर जोडीला प्रेम नव्हाळी झाली दिवाळी ही संतांची खरी दिवाळी होती तुमच्या माझ्या आयुष्यात जी दिवाळी दरवर्षी येते ना ती दिवाळ काढून नेते पण संतांची ही दिवाळी होती की संतांनी हे महाधन परमार्थाचं जोडलं भगवंताला आपलंसं केलं आणि ते आपलंसं करत असताना अनेक अडीअडचणी आल्या पण ही वाट कुठली आहे हो ही वाट शीतळ आहे सुखदायक आहे ही वाट सुखावणारी आहे आणि खऱ्या अर्थी जीवनाला आनंद शीतलता प्रदान करणारी आहे तुकोबराय सांगतात दुसऱ्या चरणामध्ये शीतळ हा पंथ माहेराची वाट 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 जवळच नीट सुख रूप जवळच नीट सुख रूप जवळच नीट सुख रूप जवळच नीट सुख रूप शीतळ हा पंथ माहेराची वाट शीतळ हा पंथ माहेराची वाट शीतळ हा पंथ माहेराची वाट शीतळ हा पंथ माहेराची शीतळ हा पंथ कसा आहे म्हणाले माहेराची वाट या वाटेवर जाताना सुखाचाच अनुभव येतो जवळीच नीट सुखरूप महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित आहे आज व्यासपीठावर सुद्धा महिलांचंच राज्य होतं काही वेळ नाही का स्त्री शक्तीचा जागरच इथं घातला थोडा वेळ विठ्ठल विठ्ठल बरं महिला वर्ग मी गमतीने असं म्हणते सगळीकडे आपण सध्या आहोत पुढे आहोत एसटीत सुद्धा आपणच आहोत घरात सुद्धा आपलाच आवाज असतो की नाही जास्त हो म्हणा आहे की नाही त्यामुळे बरं माहेर हा विषय आपल्या वर्गाचा फार आवडीचा आहे प्रिय आहे आणि त्या माहेराची संकल्पना जी तुकोबरायांनी या अभंगात मांडली आहे ना ते माहेर संतांचं होतं लौकिकातलं आपलं माहेर आणि संतांचं माहेर त्याला निजधाम असं म्हटलंय एका भाषेमध्ये त्या निजधामाला जायचं शेवटचं गंतव्य आमचं ते असलं पाहिजे माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी आहे भिवरेच्या तिरी
माझे माहेर पंढरी आहे, भिवरेच्या तीरी आहे, भिवरेच्या तीरी. कोण आहे हो तिथं? बाप आणि आई माझी विठ्ठल राखुमाई. माझे माहेर, संतांचं माहेर आहे ते. बरं, ही माहेराची वाट अशी आहे, प्रत्येक कुठल्याही सासूरवासणीला विचारा माहेराविषयी काय वाटतं. लौकिकातल्या माहेराची ही गोष्ट आहे. सगळ्या महिला वर्गाला मी एक विचारेन, आपण कितीही आपलं वय झालं तरी सुद्धा लग्नाच्या मांडवामध्ये कन्यादान करताना ढसढसा रडलेला पिता आपण कधी विसरू का हो? नाही ना. कारण हा रस्ताच तसा आहे, ही वाटच तशी आहे. एखादी माहेरवाशीन सासराकडे जाते ना, सासरी जाते, त्यावेळी तिची अवस्था काय असते? तुकोबरायांनी ती अवस्था सुद्धा टिपली आहे. आणि पांडुरंग परमात्म्याकडून सासरी जाताना काय भास होतो, काय भाव निर्माण होतो माझ्या मनात. कन्या सासुऱ्याशी जाये, मागे परतोनी पाहे. ऐक नाही, मागे 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 वळून पाहते. तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा. केव्हा भेटशी केशवा, केव्हा भेटशी केशवा, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा. केव्हा भेटशी केशवा, केव्हा भेटशी केशवा, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा. सगळ्या संतांचं ते माहेर आहे. विश्वाची माय तिथं विटेवरती 28 युगांपासून तिष्ठत उभी आहे आणि तिला भेटायला लाखोंचा समुदाय जातोय. ही वाट माहेराची. बरं, माहेर ही संकल्पना आमच्या सगळ्या संतांनी, साहित्यिकांनी, कवींनी अतिशय सुंदर त्यांच्या शब्दात रंगवली. माझ्या आवडीच्या कवयित्री आहेत खानदेशातल्या बहिणाबाई. बहिणाबाईंनी माहेर फार सुंदर रंगवलं. कल्पना अशी केली, एका योग्यानी बहिणाबाईंना प्रश्न विचारावा, बाई ग, तू सासरी जाते, सासरी गेल्यानंतर सासरच्यांचं सगळं करतेस, जात्यावर दळण दळायला बसतेस, जातं सासरचं आणि त्याच्यावर ओवी मात्र गाते माहेरची, हे असं कसं काय? तेव्हा त्या बहिणाबाई उत्तर देतात आणि सांगतात, देरे देरे योग्या ध्यान, देरे देरे योग्या ध्यान, ऐक नीट मी सांगते. देरे देरे योग्या ध्यान, ऐक नीट मी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. याला म्हणायचं बहिणाबाई काय. आणि म्हणून या आधुनिक काळातल्या जनाबाई ठरल्या की नाही. महाराष्ट्र सारस्वताला ओवी स्वरूपामध्ये किती सुंदर लेणं देऊन दिलं साहित्याला मराठी. लेकीला माहेर मिळावं म्हणून आई सासरी नांदते, काय संकल्पना आहे. आणि तिथं अनाथांची माय पांडुरंग परमात्मा विठाई माऊली म्हटलं तिष्ठत उभी आहे. कुणासाठी? पुंडलिक या भक्तांनी आपल्या आईवडिलांची सेवा करावी, पांडुरंग परमात्म्याने त्याच्यावर प्रसन्न होऊन तिथे यावं. आणि ती वाट, त्या वाटेकडे डोळे लागून प्रत्येक भक्तांनी त्या वाटेच्या दिशेने चालावं. काय मिळतं या वाटेवर? शीतळ हा पंथ माहेराची वाट, जवळीच नीट सुखरूप. तुकोबराय म्हणतात ही सुखाची वाट आहे. या वाटेवर काय भेटतं खरं सांगू का? विटेवरचा देव या वाटेवर भेटतो. विठ्ठल वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांना प्रत्येकाला विचारावं काय मिळतं, काय मिळतं. फक्त आनंदाची परिभाषा करतात ते, फक्त आनंद. किती अडीअडचणी असू द्या, कितीही दुःख असू द्या, कितीही प्रतिकूलतेला सामना करावा लागू द्या, पण फक्त आणि फक्त तेथीचा आनंद ब्रह्मांडीनं समाय. आनंदाचा अनुभव प्रत्येक वारकरी घेतो. घरदार आठवत नाही, तहानभूक आठवत नाही. जातीवंत निष्ठावंत वारकऱ्याला विचारावं काय मिळतं वारीमध्ये. आणि आता इथे या वाटेवर चालत असताना ही माहेराची वाट आहे, हे एकदा पक्क झालं की मग आता इथे शंकेला आणि कुशंकेला वाव नाही. मनामध्ये शंका नाही आली पाहिजे. तुम्ही आम्ही अध्यात्म करतो पण फार शंकेने करतो. संशय आत्मा विनश्यती असं भगवंत म्हणालेत गीतेमध्ये. आमचा संशय आणि शंका कुशंका घेण्यातच निम्मा वेळ जातो. दिवसभर आम्ही उपास करतो पण संध्याकाळी मनात विचार येतो देव आहे की नाही. उपास वाया जायचा माझा.
अशी शंका घेणारी अनेक नतद्रष्ट माणसं या भूमीत जन्माला आली आणि गेली. शंका घेणाऱ्यांचं नुकसानच झालं. घेतली ना हो शंका, अनेकांनी घेतली. तुकोबारायांचं वैकुंठ गमन चर्चेत आणलं. ज्ञानोबांच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केला. माऊली एक आहेत की दोन आहेत म्हणले. ज्ञानदेव वेगळे आणि ज्ञानेश्वर वेगळे, बुद्धिमत्तेची दृष्ट काढावी की नाही त्यांच्या. आणि म्हणूनच 1972 साल, आपण सगळे त्या काळातली काही मंडळी इथे आहेत, आपण साक्षीदार आहात त्या घटनेचे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतली शंका, घेतला आक्षेप. गेले सगळे 250 ते 300 मंडळी ट्रक भरून पुण्याहून आळंदीला गेले. स्वानंद सुख निवासी सद्गुरू मामासाहेब दांडेकर आणि त्या काळचे एक शास्त्रज्ञ शुक्ल नावाचे, या दोघांनी ठरवलं माऊली काय ते बघून घेतील. समाधीला स्पर्श करण्याआधी फक्त मामासाहेबांनी एवढंच सांगितलं होतं की आम्ही सांगतो तेवढं करा. काही उपकरणं आणायला लावली. समाधीपासून 6 फूट अंतरावरती 3 ठिकाणी 3 मीटर बसवण्यात आले. आणि खरंच स्पंदन आहेत का, संजीवन समाधी म्हणजे नेमकं काय याचा अनुभव घ्या, खरंच तिथं चैतन्य आहे का अनुभव घ्या, आम्ही तिथे कुणीही थांबत नाही म्हणाले. आणि मग समाधीला हात लावा. हे आव्हान ज्यावेळी दिलं, या मंडळींनी ती कृती करावी. कुणीही गर्भगृहात नसताना सुद्धा मीटरवरचे काटे हलत होते, रीडिंग होत होतं, मिळत होतं. काहीतरी चैतन्य आहे, काहीतरी स्पंदन आहे हे जाणवत होतं. आणि मग त्यामध्ये निम्म्याच्या वर फॉरेनर्स सुद्धा होते. त्यातली निम्म्याच्या वर मंडळी आळंदीची वारकरी झाली महिन्याची. आणि तेच चैतन्य, तेच स्पंदन, तेच जागृत तत्व आज लाखोंच्या साक्षीनी पंढरपूरचा रस्ता चालतंय. विश्व माऊली ज्ञानोबराय आळंदीला कडकडून मिठी मारावी आम्हाला, आणि माझी माय म्हणून तिथं ढसढसा नेत्राश्रू ढाळावेत, हे प्रत्येक जातीवंत वारकऱ्याला वाटतं की नाही. माऊली आज धावतायत, माऊली त्या रस्त्याने चालतायत. अधिष्ठान ज्ञानोबांचं आहे. तिथं अध्यक्ष कोण आहेत? ज्ञानोबा आहेत. हां, एखाद्या लष्कराची शिस्त सुद्धा अशी नसेल इतकी शिस्त आहे. कुठलं मॅनेजमेंट आहे, कुठलं नियोजन आहे? कुणीही हे मॅनेज करत नाहीये, कुठलीही मदत इथं नाहीये. पण जिथं आई असते ना तिथं लेकराला काहीच अडचण येत नाही. विठ्ठल म्हणून माहेराची वाट आहे, माहेराची वाट आहे. शीतळ हा पंथ माहेराची वाट, जवळीचं नीट सुखरूप. कुणीही कुणाच्या नात्यागोत्यातलं नाहीये. कुठलाही वाद नाही, भांडण नाही, तंटा नाही, मारामारी नाही. सगळं छान चालू आहे. तंबूमध्ये स्वतः माऊली असतात आणि तंबूमध्ये प्रत्येक वारकरी राहतो. प्रत्येक वारकरी. माऊली प्रसाद घेतल्याशिवाय कुणीही प्रसाद घेत नाही. माऊलींची शेजारती झाल्याशिवाय कुणीही झोपत नाही. तिथं कुणालाही सांगावं नाही लागत नाही, उठा आता चला. स्वयंशिस्त, ध्येय पांडुरंग परमात्मा. भौतिकाकडून अभौतिकाकडं, लौकिकाकडून अलौकिकाकडे, कोहमकडून सोहमकडे म्हणजे अहम ब्रह्मास्मीकडे, अहंकाराकडून आपलेपणाकडे केला गेलेला प्रवास म्हणजे पंढरपूरची वारी आहे. श्रोते, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ऐश्वर्य जगाने बघावं, डोळे फाडून बघावं असं ऐश्वर्य आहे पंढरीची वारी आपली. काय देते ही वारी, किती देते ही वारी, प्रत्येक तरुणांनी बघावं, जवळ जाऊन अभ्यास करावा, अनुभव घ्यावा. मला तर असं कधी कधी वाटतं, मी धाडसाने एक विधान करते, प्राथमिक शाळेपासून ते पदवीच्या शिक्षणापर्यंत प्रत्येक शालेय अभ्यासक्रमामध्ये संत वाङ्मयाचा अभ्यास जर सक्तीने केला ना, तर समाज प्रबोधनाची आणि परिवर्तनाची वेगळी गरज नाही लागणार. विठ्ठल विठ्ठल त्यामुळे सुखाची वाट आहे, सुखाचा रस्ता आहे. अजिबात अडचण येतच नाही हो. कितीही आपत्ती येऊ दे, पण आनंदाच्या भरामध्ये ही मंडळी चालत राहतायत, चालत राहतायत. का? ते सावळ परब्रह्म डोळ्यांना दिसावं. आणि ते कसं आहे हो, कृष्णमूर्ती होय गे, कळो आली सोय गे. 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 प्राणाचाही प्राणू पाहता, प्राणाचाही प्राणू पाहता, सुख सांगो काय गे. तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा तिळा गे. तुळशी माळ गळा गे, गोपीचंद्र तिळा गे. तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा तिळा गे. तुळशी माळ गळा गे, गोपीचंद्र तिळा गे. भक्त कृपेची माय गे, ओळखिली विठाई गे.
एका जनार्दनी विटे, एका जनार्दनी विटे, जोडियले पाय गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे. असं सावळं परब्रह्म तिथं उभं आहे. त्याला पांडुरंग म्हटलंय. पांडुर आहे अंग ज्याचे, असा पांडुरंग. का हो, दिसायला तर तो सावळा आहे, मग त्याला पांडुरंग का म्हटलंय? म्हणाले कृष्णावतारामध्ये त्यांनी गायी राखल्या, गोधन सांभाळलं. रोज संध्याकाळी तो गाई गुरं घेऊन घरी जायचा ना, त्यावेळी गायीच्या खुरांनी उडलेली सगळी माती अंगावर फासायची, म्हणून पुढच्या अवतारात पांडुरंग झाला. सावळा आहे कारण म्हणाले 6 विकारांना त्यांनी आत वळवलंय. 6 विकारांवर ज्याची सत्ता आहे नव्हे, आपल्याला सुद्धा 6 विकारांवर सत्ता स्थापन करायला जो शिकवतो तो सावळा, ते विटवरचं परब्रह्म. मग म्हणाले त्या वाटेनी जात असताना करायचं काय? अभंगाचं 3रं चरण. वैष्णवांचा संग राम नाम गाणे, हरी बोल. वैष्णवांचा संग राम नाम गाणे, 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 मंडित भूषणे अलंकार हो, मंडित भूषणे अलंकार, मंडित भूषणे अलंकार हो राम, मंडित भूषणे अलंकार राम, शीतळ पंथ माहेराची वाट राम, शीतळ पंथ माहेराची, माहेराची वाट, माहेराची वाट, माहेराची विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा 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 रखुमाई, साधन संपत्ती हेची माझे धन, सकळ चरण विठोबाचे, शीतळ हा पंथ माहेराची वाट, जवळीच नीट सुखरूप, वैष्णवांचा संग रामनाम गाणे, मंडित भूषणे अलंकार, शीतळ हा पंथ माहेराची वाट, जवळीच नीट सुखरूप. विठोबा रखुमाई झाली की अनेकांना वाटतं आता समारोपाच्या दिशेने वाटचाल आहे, पण असं काही समजू नका. विठ्ठल 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 आणि सकाळ समूहातर्फे मी एक आपल्या सगळ्यांना नम्रतेची विनंती करणार आहे की कीर्तनाचा समारोप झाल्यानंतर सुद्धा अनेक जण पटकन जायची घाई करतात, तर त्यानंतर होणारे जे सत्कार आहेत किंवा काही कार्यक्रम आहेत 10-15 मिनिटं लागतात, फार नाही. त्यामुळे सगळ्यांनी बसा कृपया. मी आधीच सांगून ठेवते, परत राहायला नको ओघामध्ये म्हणून. विठ्ठल विठ्ठल वारीच्या वाटेवर सगळा महाराष्ट्र निघालाय. सकाळ समूहाने आयोजित केलेली ही कीर्तनमाला, हा कीर्तन महोत्सव ज्यांना वारीला जाता आलं नाही त्यांच्या करताय, बरोबर आहे ना? आपल्याला वारीला नाही जाता आलं, ठीक आहे ना?
पुंडलिकानी परमात्म्याला बोलावलं, वीट फेकली, उभं राहायला सांगितलं, सामर्थ्य होतं, आईवडिलांची सेवा करत होता. भगवंताला काय आवडतं? आपल्या घरामध्ये सुद्धा 2 सोन्याचे खांब आहेत प्रत्येकाच्या घरात. मातृदेवो भव पितृदेवो भव यांचा आदर करावा, गौरव केला महाराष्ट्राच्या संस्कृतीने, भारताच्या संस्कृतीने, परंपरेने. तिथे विठ्ठल परमात्मा आणि आई रुक्मिणी आहेच आहे ना त्यांच्या रूपाने. गेल्यानंतर हळहळ व्यक्त करत बसण्यापेक्षा आहेत तोपर्यंत त्यांना वेळ देऊया. कर्मे ईशू भजावा ही भारतीय संस्कृती आहे. बरं, भगवंत जात नाही का? म्हणजे न येणाऱ्या भक्ताकडे देव येतो, हा इतिहास आहे आपला. न येणाऱ्या भक्ताकडे देव येतो म्हणून म्हटलं इथे पंढरी अवतरली आहे. इथे ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत, इथे पांडुरंग परमात्मा आहे. आणि देवाचं वचन आहे भगवद्गीतेतलं, यत करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पण. यत करोषि, तू जे जे कर्म करशील ते मला अर्पण कर. आचार्य म्हणाले यद्यत कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम. मी जे कर्म करीन ते तुला अर्पण आहे देवा. आणि म्हणून न येणाऱ्या भक्ताकडे सुद्धा देव जातो. देव गेला. 8 वर्षाची मुलगी होती. वडिलांनी सांगितलं होतं, नागू, नांगिता नाव होतं, नागू पांडुरंग या आपल्या मळ्याचा मालक आहे. आपण पंढरपूरला जात नाही कारण तो मालक आहे. लोक आपल्या वाटेवर न जातात, त्यांना आपण शिधा देतो. आपल्याला इथे राहावं लागेल, आपल्याला पंढरपूरला जाऊन चालणार नाही कारण अनेकांच्या मुखाने भगवंत इथं जेवतोय, तृप्त होतोय. कोण होते? सावता सागर, हा, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला दाता, साठविला दाता, त्रैलोक्याचा सावता सागर, प्रेमाचे आगर, सावता सागर, प्रेमाचे आगर. साठविला दाता, साठविला दाता, त्रैलोक्याचा सावता सागर, प्रेमाचे आगर, सावता सागर, प्रेमाचे आगर. पांडुरंग परमात्म्याला कर्मात बघितलं, प्रत्येक रोपटं विठ्ठल स्वरूप म्हणून जगवलं, वाढवलं, मोठं केलं. 8 वर्षाची नागू विचारते, पांडुरंग येईल का हो? मळ्याचा मालक आहे ना, मग खंडणी वसूल करायला येत नाही कधी? येईल का हो बाबा? सावतोबा म्हणाले येईल ना, तू बोलाव तो येईल, तो येणार. आणि मग रोज परकराच्या ओच्यामध्ये भाजीच्या पेंड्या गोळा करायच्या. पूर्वीची मुलगी होती 8 वर्षाची. हा, काय भाव होता, काय सद्भावना होती. असं भाजी घेऊन रस्त्यावर उभं राहावं, येणाऱ्या दिंडीच्या समोर उभं राहावं आणि दिंडी मालकाला सांगावं, बरं का हो, पांडुरंग आमच्या मळ्याचा मालक आहे. कुणी कन्यापुत्र होती जे सात्विक, भगवंताला हर्ष वाटावा या संततीचा. का हो, किती जणांना कळलं आम्ही इतकी संपत्ती जमावतो पण पांडुरंग याचा मालक आहे, हे किती जणांना कळतं. म्हणून अधिकार तैसा करू उपदेश ही संतांची धारणा होती. सावतोबांनी सांगितलं होतं भगवंत या मळ्याचा मालक आहे, येणार तो तू बोलाव. भाजी घेऊन उभी राहिली, दिंडी मालकांना सांगावं की माझी भाजी एवढी पांडुरंगाला पोहोचवता का हो? ते दिंडी मालक म्हणले, बाप तर कधी जात नाही पंढरीला आणि तुझी भाजी न्यायला आम्हाला काही हमाल समजली, चल हो तिकडं. ढकलून दिलं तिला, तिची भाजी सगळी पायाखाली तुडवून टाकली, निघून गेले. सावतोबा म्हणले, एवढ्याशा लेकरात देव दिसणार नाही, विटेवर कसा दिसेल? आणि ते खरं ठरलं, देवाला खरं ठरवावं लागलं. पुन्हा भाजी गोळा केली. 9मी 10मी 2 दिवस पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. एकादशीचा दिवस उजाडला. आता तरी देव येईल का हो बाबा? डोळे खोल गेले, पोट खपाटीला गेलं, पोटात अन्न नाही, पाण्याचा पाणी नाही. अशा अवस्थेत ती 8 वर्षाची पोरगी उभी राहिली आहे आणि पुन्हा दिंडी मालकांकडे येते. आणि आता मात्र भगवंताला दया यावी. वारकऱ्याच्या वेशामध्ये भगवंत समोर उभे राहिले आणि जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी, हा जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. 10 दिशाच्या दिक्पालांना वारकरी
बनवलं, स्वतः गळ्यात विणा घेऊन भगवंत उभे आहेत. आहा, असा थाट भगवंतांचा. आणि ही अशी सामोरी आली, देवांना म्हणतीये, आओ वारकरी दादा, आधी दुधाने तोंड भाजलं होतं, ताक सुद्धा माणूस फुंकून पितो अशा वेळी. हळूच अंदाज घेतला, म्हणले दादा पंढरपूरला चाललात का? म्हणले हो ग बाई, पंढरीला चाललो. का ग? आमच्या मळ्याचा मालक आहे पांडुरंग, त्याला ही भाजी एवढी पोच करता का? पांडुरंग परमात्मा होते ते म्हणले दे भाजी. निघाले थोडे पुढे आणि म्हणाले तुझा काही निरोप नाही का? वस्तू बरोबर काहीतरी निरोप द्यावा लागतो, काही निरोप नाही का? ती म्हणाली किती दयाळू दिसतो हो, अगदी आमच्या पांडुरंगासारखे. परमात्मा म्हणले मेकअप चुकले की काय माझं? हिने ओळखलं की काय मला? पंचायत आली, पण सावरून घेतलं. म्हणाले अगं वस्तू बरोबर निरोप द्यायची पद्धत आहे, तुझा काही निरोप नाही का? निरोप आहे ना म्हणले देवा, निरोप एवढाच आहे, ये कधीतरी मळ्यात आणि एकटा येऊ नको, आईसाहेबांना घेऊन ये. रोज मी जाईजुईच्या फुलांचा गजरा करून देईन, एक छान झोपडी बांधायला सांगेन वडिलांना, येशील का? म्हणून एवढा निरोप द्या. भगवंत निघून गेले. आणि मग पंढरपूरमध्ये जो भक्तीचा आनंद होता, सगळे अधिकारी संत दर्शन घेतायत, मूर्ती आहे पण मूर्तीत चैतन्य नाही. देव जातो न येणाऱ्या भक्ताकडे, देव जातो. पांडुरंग परमात्मा सावतोबांच्या मळ्यामध्ये येतात. ज्ञानदेवादी नामदेवादी अधिकारी मंडळींनी ओळखलं भगवंत विटेवर नाहीये, काय करावं? सगळे शोधायला गेले, सावतोबांच्या मळ्यामध्ये आले आणि सावतोबांना सांगावं देवा पांडुरंगाला दाखवा, भगवंत इथे आलेत माहिती आम्हाला. सावतोबा म्हणाले नाही हो. देवानी करावं काय? म्हणले सावतोबा मला लपवा कुठंतरी, माझ्या मागे चोर लागले, चोरांची टोळी लागली. म्हणाले भले मोठे चोर आहेत ते, सगळीकडे लपायला जागा दिली. म्हणाले वरती माळ्यावर लपा, उसात आपल्या मळ्यात लपा, कुठे लपताय देवा? भगवंत म्हणले नको, कुठूनही शोधून काढतील, माझ्या हृदया व्यतिरिक्त तुम्हाला ठेवायला दुसरी जागा नाही आता. मग म्हणाले तिथेच राहायचंय मला. लपवय स्थान नसे दुसऱ्यान, उदर फाडून लपविला, उदर फाडून लपविला. लपवय स्थान नसे दुसऱ्यान, उदर फाडून लपविला, उदर फाडून लपविला. भगवंतांना लपवलं. कसं लपवता येतं? आधी तिथं बसलेले भाडेकरू आहेत 6, त्यांना बाजूला केलं पाहिजे. तुका म्हणे केले घर रीते, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध हे केले घर रीते. आणि मग भगवंत हृदयात येऊन बसेल, तो बसलाच होतो. हे कोडं सोडवलंय बरं संतांनी, आमचं जनाबाईंनी पण सोडवलंय. हृदयबंदीखाना केला आत विठ्ठल कोंडीला, त्याला कोंडता येतं आतमध्ये, तो काकुळतीला येतो. सोहम शब्दाचा मारा केला, संग केला वैष्णवांचा, नाम घेतलं भगवंताचं. वैष्णवांचा संग राम नाम गाणे, मंडित भूषणे अलंकार. संग करायचंय वैष्णवांचा. आणि कोण वैष्णव? वैष्णव तो तया अवघी देवावरी माया, ज्याची सगळी माया. काय अवस्था आहे? नारद भक्ती सूत्रामध्ये नारदजी म्हणाले तदर्पिता अखिलाचारता तद्विस्मरणे परमम व्याकुलता इति. भक्तीची व्याख्या केली. प्रचंड भगवंताच्या विस्मरणाने सुद्धा ज्याच्या अंतःकरणात व्याकुळता निर्माण होते ना, कासावीस होतो जीव, त्याला म्हणावं भक्त, त्याला म्हणावी भक्ती. आणि अशी भक्ती जर साधायची असेल तर संग केला पाहिजे वैष्णवांचा. काय मिळतं अशा संघातून? संत नेमकं देतात काय हो? संत सृष्टीत नाही बदल करत बरं का, संत आमची जीवनाकडे बघण्याची दृष्टी बदलतात. मी उदाहरण सांगून पटकन पुढे जाते. कबीर महाराजांकडे एक माणूस आला बरं का, गृहस्थ आला. आणि त्यांनी कबीरांना सांगितलं की मी खूप दुःखी आहे. म्हणले महाराज कटकट झाली प्रपंचाची. आपल्यालाही होते की नाही, फार व्यापतो आपण कधी कधी प्रपंचाला. कटकट झाली, नको झालाय मला प्रपंच. म्हणाले कबीर महाराज म्हणले काय नेमकी समस्या काय आहे? शांत राहा म्हणाले, धीर धर आणि सांग शांततेत काय झालंय. तो म्हणाला सासूबाई घरी आल्यात. सासू घरी आली आहे, महिना झालं जायचंच नाव घेत नाही. कटकट झाली नुसती, नको बडबडीला कंटाळलोय म्हणाले मी तिच्या. कबीर महाराज शांतपणे म्हणाले ठीक आहे, तुझ्या घरी तुझी सासू आली, मग आता तुझ्या सासूरवाडीत अजून कोण कोण आहे? ते म्हणले आहेत ना, सासरे आहेत, मेवणा आहे, मेवण्याला हिंदीमध्ये साला असं म्हणतात नाही का, मग त्याची बायको आहे, मेवणी आहे, सगळे आहेत म्हणाले. मग म्हणाले आता सासऱ्यांना घेऊन ये. उपाय सांगितला कबीरांनी, सासऱ्याला घेऊन ये म्हणाले. हा गेला, सासरे बुवांना घरी आणलं. 4 दिवस झाले, पुन्हा कबीरांकडे आला. म्हणाला महाराज आता अजूनच कटकट वाढली, फार व्यापलो म्हणाले, सोडवा मला याच्यातून, फार कटकट वाढली. कबीर म्हणाले अजून कोण कोण आहे म्हणाला होतास?
मेवणा आहे ना, जा त्यांना घेऊन ये म्हणले. मेवण्याला आणलं, मेवणीला आणलं. तरी 4 दिवसांनी पुन्हा कबीर महाराजांकडे आला आणि म्हणाला, फार कटकट वाढली महाराज, सोडवा म्हणाले या संकटातनं, इतका व्यापलो कंटाळलो प्रपंचाला. कबीर महाराज म्हणाले, तुझ्या सासूरवाडीला गोठा आहे का रे? गोठा तिथं गाई गुरं शेळ्या मेंढ्या कोंबड्या असं काही आहे का? पाळतात का? म्हणले हो सगळे आहेत, घेऊन ये म्हणले त्यांना. सगळ्यांना आणलं. मध्ये काही दिवस गेले आणि आता कबीरांकडे आला. म्हणाला, तुम्हीच एक कटकट झालाय माझ्यासाठी, इतका व्याप दिला म्हणाले तुम्हीच मला, सोडवा म्हणाले मला या संकटातून, इतकी कटकट वाढली, इतकी कटकट वाढली, कंटाळलो म्हणाले प्रपंचाला. कबीर म्हणाले, आता एक उपाय सांगतो, शेवटचाच उपाय सांगा म्हणाले, माझ्याकडे वेळ कमी आहे, 7 वाजायला आले, शेवटचा उपाय सांगा. सांगतो म्हणाले, आता सगळ्यांना आणलंयस ना, त्या सगळ्यांना घरी पोहोचव, त्यांच्या घरी पोहोचव. हा गेला, सासूबाई सोडून सगळ्यांना घरी परत माघारी पाठवलं सासूरवाडीला. आणि आता 4 दिवसांनी पुन्हा महाराजांना भेटायला आला. म्हणला, महाराज एकदम उत्तम आहे, एकदम छान आहे. का रे? म्हणाले, सासूबाई आहेत ना अजून? नाही, ती कटकट परवडली म्हणे. विठ्ठल मला सांगायचं एवढंच की जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन संत आमचा बदलतात. संत सृष्टीत नाही बदल करत, संत आमच्या दृष्टीत बदल करतात. त्यामुळे आहे हे दुःख, फार दुःख आहे असं न वाटता, ती प्रतिकूलता सुद्धा अनुकूलतेमध्ये कशी बदलता येईल हे जे शिकवतात ना, ते संत आहेत. म्हणून वैष्णवांचा संग जीवन मुक्त स्थितीला पोहोचवण्याचं काम संत करतात. म्हणून संतांचा संग, हृदयाची भाषा संत बोलतात. विचारवंत मेंदूची भाषा बोलतात, संत हृदयाची भाषा बोलतात. विचारवंतांना अर्थ पाहून बोलावं लागतं, संत बोलतील त्याला अर्थ प्राप्त होतो. त्यामुळे संतांचा संग करावा. काय गावं? रामनाम गाणे, मंडित भूषणे अलंकार, हा आमचा अलंकार आहे. बर, या वाटेला आल्यानंतर मिळतं काय? भवनदी आड 99 झाली, कोरडेची चाली धावे पायी. या वाटेने धावत असताना भवनदी ज्याला म्हटले, संसरती इति संसार, हा फार दुःखमय संसार. कुणीच त्या संसाराचं चांगलं वर्णन केलं नाही. दुःखमूळ असलेला, अनेकांची अनेक प्रमाणे या विषयावरची पाठ आहेत. कीर्तनाला येत नाही त्यांचंही पाठ असतं, संसार दुःखमूळ, सगळ्यांचं पाठ आहे. दुःखमय आहे संसार. त्या संसारात आम्ही सुख शोधतो, सुखाचा शोध घेतो आणि साधन मात्र दुःखाचं निवडतो. किती गंमत आहे बघा, केवढा मोठा विनोद आहे. प्रापंचिक ऐश्वर्य सुख उपभोग घेताना ते साधन कमावता कमावता, सुख मिळवता मिळवता वाट्याला येतं ते दुःख. त्यामुळे दुःखमय असलेला संसार ही भवनदी आहे आणि परमार्थाच्या क्षेत्रामध्ये हा संसार आडवा येतो. म्हणून तर ती नाती म्हणतो आपण त्यांना, जी नात्यातली माणसं नात्यातली असतात म्हणाले, मराठी भाषा आहे. त्यामुळे गुंतवतो, आम्हाला अडकवून ठेवतो. कसं राहायचं? ऐसे असावे संसारी, नाथांची ओवी आहे, जववरी प्राचीनाची दोरी, पोरी घरचार मांडीला, खेळ मोडून टाकीला. असं संसारामध्ये यथा कमलपत्राक्ष राहावं, यदृच्छा लाभ संतुष्ट भगवंत सांगतात, तसं राहता यावं. पण ही भवनदी सतत आड येते. पण ही वारीची जी वाट आहे, ही माहेराची जी वाट आहे ना, ती अशी आहे की इथे भवनदी आड 99 झाली महाराज म्हणतात. इथे भवनदी आड येत नाही, इथं कुठलं संकट येत नाही, मागायच्या आधी मिळतं ती वारी. वेळच नाही लागत. आई इतकी काळजी घेते, माऊली इतकी काळजी घे. आणि माऊलींपासून थोडं दूर अंतर झालं की बघा लगेच अडचणी येतात, लगेच अडचणी. माऊली सांभाळतात. भवनदी आड 99 झाली, कोरडेची चाले पायी वेगे. चालत राहायचं या वाटेवरून. आणि मग जो मिळणारा आनंद आहे की नाही, तिथं कोण उभा आहे हो? अभंगाचं पुढचं चरण. माय बाप दोन्ही पाहतील वाट, माय बाप दोन्ही पाहतील वाट, माय बाप दोन्ही पाहतील वाट, माय बाप दोरा पाहतील वाट. घेऊन यातटी करऊधी, घेऊन यातटी करऊधी, चितळ हा पंथ माहे
शीतळ हा पंथ माहेराची वाट घेऊन कर उभे घेऊन शीतळ हा पंथ माहेराची वाट शीतळ हा पंथ माहेराची वाट ही वाट चालून गेल्यानंतर तिथे उभे असलेले मायबाप वाट बघत उभे आहेत. 28 युगांपासून तिष्ठत उभा आहे. मग भगवंताची वाट पाहणारा जो भक्त आहे ना, तो किती तितिक्षणी वाट पाहतो. आपण पाहतो का हो एवढी वाट? देव आपली वाट पाहतो, पण आपण पाहतो का देवाची वाट? आपण काय करतो? देवाकडून सगळं मागतो, देव नाही मागत. कारण देवच मिळाला तर भौतिकाला तिलांजली द्यावी लागेल आम्हाला. आम्ही फार लबाड आहे बरं का या बाबतीत. भक्तीच्या प्रांतात संतांनी देवालाच मागितलं म्हणून देवानी वाट पाहिली, भक्ताची वाट पाहिली. अजूनही पाहत उभा आहे, तो तिष्ठत उभा आहे. आम्ही वाट नाही पाहत, आम्हाला घाई असते. आम्ही नैवेद्य दाखवतो, पाणी फिरवतो, लगेच काढून घेतो. खाल्लं बिल्लं तर करायचं काय? आम्ही रडत नाही देवासाठी. देव जेवत नाही म्हणून नामदेव महाराज रडले. म्हणून तर विठुरायाचे प्रेम भांडारी ठरले. म्हणून तर हक्क निर्माण झाला देवाशी भांडायचा. जनाबाईंचा हक्क होता. आपण नाही भांडू शकत देवाशी. अरे विट्या मुळं मायेच्या कारट्या म्हणायच्या जनाबाई. भक्त कैवारी या होशी नारायणा बोलता वचना काय लाज, तुला लाज वाटते का रे माझ्याशी बोल? हे नामदेवांचं वचन आहे. महाराज म्हणायचे भांडण असायचं कारण मायबाप म्हटलं होतं. मायबाप दोघे पाहतील वाट. संतांच्या संगतीमध्ये मी त्या सावळ्या परब्रह्माला भेटायला जाणार. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी. मग सगळीकडेच परमात्म्याचं अस्तित्व मला दिसू लागतं. कारण मला माहितीये नामा परते तत्व नाही रे अन्यथा. नामा परते तत्व नाही रे अन्यथा. नाम भरते तत्व नाही रे अन्यथा. नाम भरते तत्व नाही रे अन्यथा. नाम परते तत्व नाही रे अन्यथा. नाम परते तत्व नाही रे अन्यथा. नाम भरते तत्व नाही रे अन्यथा. नाम भरते तत्व नाही रे अन्यथा. माया आणि कपंथा जाशी धणी हरिमुखे म्हणा 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 हरिमुखे म्हणा. संतांच्या संगामध्ये नामाच्या घोषामध्ये मी या वाटेवरून चालत राहीन. परिणाम असा होईल असो ऐसा कोठे आठवची नाही. देहीच विदेही भोगू दशा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो. सुखाचे अलंकार आम्ही शरीरावर लिहू. अत्यंत सुखाची प्राप्ती होईल कारण तो परमात्मा सुखरूप आहे. सुखरूप ऐसा सुखरूप ऐसा सुखरूप ऐसा तुझे कोण सांगा. सुखरूप ऐसा सुखरूप ऐसा सुखरूप ऐसा कोण तुझे सांगा. सुखरूप ऐसे सुखरूप ऐसे सुखरूप ऐसे तुझे कोण सांगा. सुखरूप ऐसे सुखरूप ऐसे सुखरूप ऐसे तुझे कोण सांगा. विठोबा सारी खातो माझ्या विठोबा सारी खातो. सुखरूप ऐसा सुखरूप ऐसा सुखरूप ऐसे कोण तुझे सांगा. सुखरूप ऐसा सुखरूप ऐसा सुखरूप ऐसा कोण
मला कोण सांगा. सगळ्या सुखाचा ॲड्रेस संतांना माहिती होता बरं का. आम्ही नश्वर प्रपंचात सुख शोधतो, आमच्या वाट्याला दुःख येतं. मी बऱ्याचदा एक दृष्टांत सांगते. प्रपंचामध्ये खरं सुख आहे असं आपल्याला वाटतं, पण नाही हो. सर्व सुखाचं आगर, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी पुंडलिकासाठी तिष्ठतच तिथं तिष्ठत उभा आहे. सगळ्या सुखाचं स्थान, गंतव्य, सुखाचा निधी सागर तिथं आहे. त्याचा पत्ता संतांनी आम्हाला दिलाय. तरी सुद्धा आम्ही वेडी माणसं इथे सुख शोधतो आणि मग सुख सुख म्हणता आहे दुःख ठाकून आले. परवा एक मावशीबाई भेटल्या, मुलाचं लग्न झालं होतं. म्हटलं कसं काय, बरं आहे का, छान आहे का. कुठलं म्हणले, अगं 9 दिवस संपले. इतकी शोध मोहीम केली, मुलगी घरात आली लक्ष्मीच्या पावलांनी. माझी सून माझी सून माझी सून इतका लाड केला, पण आता माझा मुलगा बदललाय. माझी आई 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 सारखं माझ्या पदराला धरून माझ्याशिवाय पान हलत नव्हतं त्याचं, पण आता माझ्याकडे बघायला सुद्धा तयार नाही. म्हटलं असू दे. मनात म्हटलं मावशीबाई, काही वर्षांपूर्वी तुम्ही जे वागलाय त्याचं सव्याज तुम्हाला मिळतंय असं समजा. परमेश्वर काही ठेवत नाही बरं का, ऋण सगळ्यांचे फेडतो. आणि म्हटलं ठीक आहे असू दे. नाही ग म्हणे, ऐक तर खरं, माझा मुलगा बायकोचा, तुम्ही बोला बरं का, बदलला माझा मुलगा. असू दे म्हटलं, अजिबात वाईट वाटून घेऊ नका, काळजी करू नका. मुलगीचं पण मुलीचं लग्न झालंय, ती कशी आहे, ती आहे का सुखात, एकदम छान आहे म्हणाल्या. जावयाला असं मुठीत ठेवलंय तिने. हे चालतं. आमचं सुख दुःख वृत्तीच्या मनस्थितीवर अवलंबून आहे. मनासारखं घडलं की आम्ही सुखी आहे, मनाविरुद्ध घडलं की दुःखी आहे. त्यामुळं मुळात हा सुख, हे सुख नाहीच आहे, हा सुखाचा भ्रम आहे, हे आम्हाला समजावं. आणि अहम ब्रह्मास्मीचा बोध करण्याकरता खरं सुख कुठे आहे, त्या सुखाच्या दिशेने आमची वाटचाल सुरू व्हावी. तुकोबरायांनी ती वाटचाल केली. तुकोबराय म्हणतात की आता माझं जीवन कळसाच्या दिशेने गेलं पाहिजे. पंढरीच्या वाटेवर मी लागलोय, मला कधी एकदा भगवंताचा कळस दिसेल असं झालंय. पांडुरंगा शेवटच्या चरणात. तुका म्हणे केव्हा सुख जबरेच रे
तदा जवळीच नीट सुखरूप सुखरूप जवळीच नीट सुखरूप जवळीच जवळीच नीटना जवळीच नीट जवळीच नीट जवळीच नीट पंथ माहेराची वाट शीतळ हा पंथ तुका म्हणे केव्हा देखेन कळस पडाली आळस निद्रा भूक शीतळ हा पंथ माहेराची वाट दिर दिर तन तन दिम तना दिर दिर तन तन दिम तना दिर दिर तन तन दिम तना दिम तना दिर दिर तन तन दिम तना दिर दिर तन तन दिम तना दिम तुम तान दिर ना दिम तुम ना दिर दिर तानी तारे तगारे दानी दिर दिर तन दिम तना दिर दिर तन दिम तना दिर दिर तन दिम तना तुका म्हणे केव्हा देखेन कळस पडाली आळस निद्रा भूक शीतळ हा पंथ माहेराची वाट जवळीच नीट सुखरूप. महाराज म्हणले तुमचं आमचं जीवन कळसापर्यंत गेलं पाहिजे. पांडुरंग परमात्म्याचा कळस बघितल्यानंतर सुद्धा एका वारकऱ्याला हृदय भरून येतं. नाही मिळालं दर्शन 36 तास रांगेमध्ये उभं राहावं लागतं. कितीतरी हालअपेष्टा सहन करून भगवंत भेटतो, सहज साध्य होत नाही. पण तरी सुद्धा आम्ही कळसाचं दर्शन कधी घेऊ असं निष्ठावंत जातीवंत वारकऱ्याला वाटतं. त्याकरता पळाली आळस निद्रा भूक सगळ्याचा त्याग करायला आमची तयारी आहे. पण भगवंताचं कळस दर्शन, भगवंताचं मुखदर्शन आम्हाला लाभावं. आमचंही जीवन या उन्नत अवस्थेला ऊर्ध्व दिशेने प्रवास आमचाही झाला पाहिजे अशी संतांची अपेक्षा आहे. कारण श्रोते हो, आज परिस्थिती इतकी विचित्र आहे. चारही बाजूंनी विचारांचं दूषित पण आम्ही आजूबाजूला पाहतोय. मर्यादेपलीकडचं जीवन सगळीकडे आम्हाला दिसतंय. नात्यांना कदर नाहीये, स्नेहाचा पदर नाहीये, असंवेदनाशील वातावरण झालंय की काय असं वाटतं. 22 जानेवारीला राम मंदिराची स्थापना, अधिष्ठान अयोध्येमध्ये प्रभू विराजमान झाले. पण त्या एका घटनेमुळे काय परिणाम झाला, मला असं वाटतं 30 कोटी मुसलमान एकत्र आले. पण 500 वर्षांपासून
जातीपातीत विभागलेला हिंदू समाज एकत्र यायला तयार नाही. आम्ही प्रचंड प्रमाणात विभाजन करतोय. सावरकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर असं म्हणायचे की मला मुस्लिमांची भीती नाही, मला ख्रिश्चनांची भीती नाही, मला इंग्रजांची तर मुळीच भीती नाही, मला भीती आहे ती हिंदुत्वेष्ट्या हिंदूंचीच. कारण आमचीच माणसं आमचा घात करतात. हा पूर्वापार चालत आलेला आपला इतिहास आहे. सावध व्हायची गरज आहे. धर्मशिक्षण आपल्या लेकरा बाळांना घराघरातनं दिलं गेलं पाहिजे. अगदी धर्माचं प्राथमिक शिक्षण सुद्धा घरातल्या प्रत्येक लेकी बाळीला जर दिलं गेलं ना, मी तर म्हणते शाळेतल्या मधल्या सुट्टीमध्ये रामरक्षा म्हण, हनुमान चालिसा म्हण, वेळ वाया घालवू देऊ नको असं जर शिकवलं ना, तर शाळेमध्ये जे धर्मांतरणाची कामं चालतायत सूक्ष्म पद्धतीने ती होणार नाहीत. काय बिशाद आहे कुणाची आमचा धर्म बदलायला लावायची? नाही धर्मांतरण होणार. लव जिहादच्या केसेस विलक्षण पद्धतीने वाढतायत, त्यालाही आळा बसेल. कारण आपल्याला ठाऊक आहे, आपल्या मुलांच्या हातामध्ये जर योग्य वयामध्ये भगवद्गीता दिली तर कोर्टात जाऊन गीतेवर हात ठेवण्याची पाळी त्याच्यावर कधीच येणार नाही, कधीच नाही. योग्य वयात संत वाङ्मयाचा परिस्पर्श जीवनाला व्हावा, जीवनाची वाट उत्तम चालली जावी. कारण आजूबाजूला प्रचंड अंधार आहे. म्हणून मला म्हणावं असं वाटतं, अंधार फार झाला आहे की नाही, थोडा उजेड ठेवा पण ती जपून ठेवा, अंधार फार झाला. चहू दिशांनी आले, चहू दिशांनी तुफान विस्मृतीचे. सगळं अंधारमय आहे बाजूला. आले चहू दिशांनी तुफान विस्मृतीचे, घरटी जपून ठेवा, नाती जपून ठेवा, आपला धर्म जपून ठेवूया, अंधार फार झाला. त्यामुळे ह्या अंधाराचा नायनाट करण्याकरता आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थी सकाळ व्हावी, सद्विचारांची आत्मज्योत प्रज्वलित व्हावी तुमच्या माझ्या हृदयातली, याकरता एक सुंदर विचारांचा संत वाङ्मयाचा जागर सकाळ समूहाने घातलाय की ती सकाळ आपल्या आयुष्यात झाली पाहिजे. त्यामुळे असा अंधार दूर करून खऱ्या अर्थी विचारांची, सद्विचारांची सकाळ तुमच्या माझ्या आयुष्यात उजाडावी, या सद हेतूनी आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला विनम्रपणे वंदन करते. बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा. आपण सर्व माझ्यापेक्षा सर्व बाबतीत श्रेष्ठ आहात, ज्येष्ठ